बिग बॉस मराठीवर मी केस करणार आहे. केस यासाठी नाही की त्यांनी मला शोमध्ये नाही घेतलं, कारण थोडंसं वेगळं आहे. 20 ऑक्टोबरला त्यांनी मला मेल केला. टीव्ही शो आहे त्याच्यासाठी तुमचा नंबर द्या असं सांगितलं. मग मी त्यांना माझा पर्सनल नंबर दिला. 26 तारखेला त्यांनी मला WhatsAppला परत मेसेज केला की मुंबईला मीटिंग आहे. मग 27 तारखेला जवळपास 2.5 तास मीटिंग झाली. तिथं ना मला पाणी दिलं गेलं, ना जेवण दिलं गेलं, ना येण्या-जाण्याचा खर्च दिला गेला. नंतर कलर्स मराठीचे टीम मेंबर्स मला भेटले. त्यांनी माझा 2.5 तास इंटरव्ह्यू घेतला. मी त्यांना परत मेसेज केला की काय झालं? त्याबाबत काही अपडेट आली नाही. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला शोमध्ये घेणार नाही. कारण शोची लिस्ट आता फुल झाली आहे. मी म्हटलं नका घेऊ, ठीक आहे. पण माझा जो वेळ वायाला गेलाय आणि जाण्या-येण्याचा खर्च झालाय तेवढा तुम्ही मला परत द्या. मात्र त्यांनी मला त्याचा खर्च काही दिला नाही. त्यामुळे मी आता बिग बॉसवर केस करणार आहे. मंडळी, गैरसमज करून घेऊ नका. हे मी माझ्याबद्दल सांगत नाहीये. हे सगळं ऐकून तुम्हाला समजलंच असेल मी बोलतेय कुणाबद्दल. हे शब्द आहेत रील स्टार महेश मोटे याचे. त्याचं म्हणणं आहे की बिग बॉसनं मला कॉन्टॅक्ट केला. मात्र सिलेक्शनच्या ज्या पूर्ण प्रोसेसमध्ये माझा वेळ आणि माझे पैसे गेलेत, त्याचा खर्च त्यांनी मला दिलेला नाहीये. तुमच्यासारखे 200-400 लोक आम्ही बोलवतो असं बिग बॉस कडून सांगण्यात आलंय. त्याच्यामुळं मी आता त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. बरं मंडळी, तो फक्त असा बोललाच नाहीये, तर तो खरंच कोर्टात पण गेलाय. एवढ्यावरच थांबला नाहीये, तर त्यांनी पत्रकार परिषद घेत बिग बॉसवर थेट आरोप देखील केलेत. हे सगळं प्रकरण बघता तुम्हाला पण अंदाज आलाच असेल. बिग बॉसचे स्पर्धक सिलेक्ट करताना किती मोठी प्रोसेस असू शकते. यामध्ये काय अडचणी येत असतील आणि ही प्रोसेस नेमकी काय असते, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे जो चांगलाच लोकप्रिय झालाय. यावर्षी बिग बॉस मराठीचा 6वा सीझन येतोय. आजच रात्री 8 वाजता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनला सुरुवात होणार आहे. बिग बॉस सारख्या शो मध्ये सहभागी होण्याची अनेकांची इच्छा असते. या शो मधले टास्क आपण पूर्ण करू शकतो असं देखील अनेकांना वाटतं. पण तिथपर्यंत जाणं, शो मध्ये सहभागी होणं, तिथं टिकणं आणि ट्रॉफी घेऊन घरी येणं हे इतकं सोपं नाही. मंडळी, त्यासाठी एक प्रॉपर प्रोसेस असते. तर या स्पर्धकांची निवड नेमकी कशी होते? या रियालिटी शो मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या निवडीसाठी एक खास टीम असते. या टीम मध्ये चॅनल आणि प्रोडक्शनची मंडळी असतात. ही टीम एंटरटेनमेंट रिसर्च करते. ज्या व्यक्ती वादांमुळे चर्चेत राहतात किंवा याच्या आधी राहिलेले असतात अशा लोकांवर निवड करणाऱ्या टीमचं लक्ष असतं. त्याशिवाय बेधडकपणे आपले मुद्दे मांडणाऱ्या लोकांना देखील बिग बॉस मध्ये एंट्री दिली जाते. बिग बॉसची एक क्रिएटिव्ह टीम ट्रेंडमध्ये असलेल्या वादग्रस्त लोकांना शोधते, जी लोक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेऊ शकतात. त्यानंतर ऑडिशन, मुलाखती, त्यांच्यातील वादविवाद आणि मनोरंजन क्षमता बघून त्यांची अंतिम निवड होते. आता यामध्ये विविध क्षेत्रातले सेलिब्रिटी, कलाकार आणि सामान्य लोक देखील निवडली जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीची क्रिएटिव्ह टीम जेव्हा बिग बॉस मध्ये कुणाला घ्यायचंय यासाठी चर्चेला बसते, तेव्हा टीमनं केलेल्या रिसर्च बेसिसवर जी नावं काढली असतील ती नावं तिथं सांगितली जातात. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले रील स्टार, सेलिब्रिटीज किंवा अनेक क्षेत्रातली मंडळी असतात. मग त्यांना मेल केले जातात. मग जे समोरून बिग बॉस मध्ये यायची तयारी दाखवतात त्यांना भेटलं जातं, त्यांच्याशी गप्पा मारल्या जातात. परत परत भेटून समोरचा माणूस कसा आहे, त्याच्याकडून काय कंटेंट मिळू शकतो याचा अभ्यास केला जातो. ते मेंटली आणि फिजिकली किती स्ट्रॉंग आहेत हे बघितलं जातं. असं करत करत फायनल कंटेस्टंट निवडले जातात. निवडलेल्या स्पर्धकांशी करार केला जातो आणि त्यांच्या मानधनावर चर्चा केली जाते. यामध्ये सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्या मानधनांमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, मागच्या सीझन मध्ये सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक म्हणून वर्षा उसगावकर यांचं नाव समोर येतं. मीडिया रिपोर्टनुसार बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी रील स्टार सूरज चव्हाणला आठवड्याला फक्त 25,000 रुपये मानधन मिळत होतं. छोटा पुढारी घनश्याम दरोडे 50,000 रुपये, तर धनंजय पवार 60,000 रुपये फी घेत होते. याशिवाय वैभव चव्हाण दर आठवड्याला 70,000 रुपये घेत होता. अभिनेत्री योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव आठवड्याला प्रत्येकी 1-1 लाख रुपये कमवत असल्याचं सांगितलं जातं. निखिल दामले, पॅडी कांबळे यांनी आठवड्याला 2 लाख रुपये कमवले असल्याचं बोललं जातं. पुरुषोत्तम दादा यांनी एका आठवड्यासाठी 1,35,000 रुपये आकारल्याचं सांगितलं जातं. मीडिया रिपोर्टनुसार निकी तांबोळी 5व्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला 3.75 लाख रुपये घेत होती, तर अभिजित सावंत दर आठवड्याला 3.5 लाख रुपये मानधन घेत होते. आता ही आकडेवारी जी आहे ती माध्यमात आलेल्या माहितीनुसार आहे. याचा अजून कोणताही अधिकृत आकडा बाहेर आलेला नाहीये. बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणून
14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पूना गाडगीळ यांच्याकडून त्याला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. त्यासोबतच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली. आता मंडळी, या शो मध्ये येण्यासाठी स्पर्धकांसोबत जो करार केला जातो त्यामध्ये लिहिलेल्या नियम आणि अटींचं पालन करणं त्या स्पर्धकांना बंधनकारक असतं. त्या नियमांचं उल्लंघन त्यांना करता येत नाही. केलंच तर त्यांना कारवाईला देखील सामोरं जावं लागतं. आता याचंच उदाहरण द्यायचं झालं तर मंडळी, बिग बॉस मराठीचा 5व्या सीझनचा विजेता, ज्याला आपण झापूक झुपूक किंग म्हणून ओळखतो, तो सूरज चव्हाण, त्याची निवड देखील याच प्रोसेसनुसार झाली होती. त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्याला जवळपास 3 ते 4 वेळा बिग बॉस मराठीची क्रिएटिव्ह टीम भेटली होती. त्यांनी प्रत्येक भेटीत सूरजचा स्वभाव, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याच्या बोलण्यातला सच्चेपणा ऑब्झर्व्ह केला. तो लोकांचं मनोरंजन करू शकतो का, त्याचा चाहता वर्ग किती मोठा आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचं सिलेक्शन केलं गेलं. या स्पर्धकांमध्ये प्रत्येक फील्डमधले कंटेस्टंट निवडले जातात. जवळपास 200 ते 300 कंटेस्टंटची नावं क्रिएटिव्ह टीम सुचवते. मात्र त्यातल्या 10 ते 15 स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात एंट्री मिळते. प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती या घरात असल्यामुळं वेगवेगळे विचार लोकांपर्यंत पोहोचतात. वेगवेगळ्या क्षेत्राची ओळख लोकांना होते. त्या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी लोकांना समजतात. मात्र या ठिकाणी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायला करारानुसार मनाई असते. कोणत्या प्रकारचा शारीरिक हिंसाचार, अपशब्द, जातीवाचक शब्द, कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन हे स्पर्धकांकडून होणार नाही, असा करार त्यांच्याकडून करून घेतलेला असतो. त्याचबरोबर एकदा स्पर्धक फिक्स झाले की टीमचे डिझायनर्स त्यांचे कपडे डिझाईन करतात. मंडळी, आज बिग बॉस मराठीचा 6वा सीझन प्रसारित होतोय. यंदाची थीम स्पेशल आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनच्या घरात यंदा 800 खिडक्या 900 दारं ही थीम करण्यात आली आहे. त्यामुळे घरात सगळीकडे दारं आणि खिडक्या दिसतायत. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरवर्षी बिग बॉस रात्री 9 वाजता प्रसारित व्हायचं. मात्र यावर्षी ही वेळ बदलण्यात आली आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. याबद्दल सतीश राजवाडे यांनी माहिती दिली आहे. ते म्हणतात, बिग बॉस गेल्या वर्षी जेवढा वेळ प्रसारित केलं जायचं तेवढाच वेळ यावर्षी देखील दाखवलं जाईल. मात्र हा शो रात्री 8 वाजता प्रसारित करण्याचं कारण सुद्धा तसंच आहे. लोकांना शो लवकर पाहता यावा. प्रेक्षकांना असं वाटायला नको की आज मला लवकर झोपायचंय आणि उशीर होतोय वगैरे. म्हणून प्रसारणाची वेळ 8ची निश्चित केली आहे. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत म्हणजे शो संपेपर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलाय. मंडळी, या 6व्या सीझनच्या काही स्पर्धकांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर काही स्पर्धकांची नावं अजूनही कुणाला गेस करता आली नाहीयेत. यामधलं पहिलं नाव आहे अभिनयानंतर राजकारणात गेलेल्या दीपाली सय्यद यांचं. दीपाली सय्यद या बिग बॉस मराठीच्या घरात दिसणार आहेत. कलर्स मराठीनं शेअर केलेल्या प्रोमोमध्ये त्यांची झलक दिसतीये. त्यानंतर दुसरा कंटेस्टंट आहे हिंदी बिग बॉस गाजवलेला राकेश बापट. पुढचा कंटेस्टंट आहे करण सोनवणे. प्रसिद्ध युट्यूबर असलेला करण सोनवणे सोशल मीडियावर बराच फेमस आहे. यानंतरचं पुढचं नाव आहे सोशल मीडियावर मुलांच्या काळजाचा ठोका चुकवणारी अनुश्री माने. अनुश्री मानेनं याआधी देखील एक रियालिटी शो केलाय आणि आता ती बिग बॉस मराठीमध्ये देखील दिसणार आहे. यानंतर प्रसिद्ध अभिनेता श्रेयश तळपदे देखील बिग बॉस मराठीच्या या सीझन मध्ये असण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ओळख असणारी सोनाली राऊतही या घरात एंट्री घेणार आहे. पहिल्याच प्रोमोमध्ये चाहत्यांना तिची झलक दिसलीये. लावणी डान्सर सबसे कातिल राधा पाटील मुंबईकर देखील या सीझन मध्ये असणार आहे. त्याबरोबरच अभिनेता आयुष संजीव याचं नाव देखील प्रचंड चर्चेत आहे. रातोरात नॅशनल क्रश बनलेली गिरिजा ओक देखील या सीझन मध्ये असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्यांच्या विनोदांमुळे रोज लाखो प्रेक्षक खळखळून हसतात, ते हास्यवीर सागर कारंडे हे देखील आपल्याला या सीझन मध्ये बघायला मिळतील. बॉडी बिल्डर रोशन भजनकर, शेतकरी पुत्र म्हणून फेमस असलेले अशोक पाटील, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, अभिनेत्री ईशा केसकर, रील स्टार डॅनी पंडित, रील स्टार करण सोनवणे असे बरेच स्पर्धक आपल्याला बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझन मध्ये बघायला मिळणार आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझन मध्ये अजून कोण कोण असू शकतं? त्यांची नावं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सोबतच तुमचा फेवरेट स्पर्धक कोण आहे हे देखील कमेंट करून सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.